शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण आज आलोय खुर्दड गावात, जे भेंडीचं माहेरघर आहे. जसं आपण म्हणतो धुळे जिल्ह्यातील व जळगाव जिल्ह्यातील भेंडीचं माहेरघर आहे. तर तिथे आपण आपली SW006 ह्या व्हरायटीविषयी मनोगत घ्यायला आलोय. तर आपल्यासोबत शेतकरी बंधू आहेत, व्यापारी बंधू आहेत, पापालाल शेठ, जे माल घेताही आणि बियाणं वाटताही. तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात मनोगत घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव गाव सांगा बरं शेतकरी बंधूंना. सुरेश उत्तम पाटील, राहणार खोडदाड, तालुका जिल्हा धुळे. तालुका जिल्हा धुळे. तुम्ही ही व्हरायटी कोणती व्हरायटी लागवड केली आहे? आम्ही 006 केली. US ॲग्रीची 006 ही व्हरायटी लागवड केली आहे. आणि अदर कंपनीची पण केली आहे का? हो केली आहे ती. अदर कंपनीची केली आहे. किती लागवड केली अदर? ती 1 किलो आहे ती. आणि ही 1 किलो आहे. बरं, शेतकरी बंधूंनी 2 किलो भेंडी लागवड केलेली आहे. तर दादा हिची लागवड तारीख 1/8 म्हणजे 1/8 म्हणजे 1 सप्टेंबर 2025 बरोबर. आजचा कितवा तोडा आहे तुमचा? हे 41वा तोडा आहे. आजचा 41वा तोडा चालू आहे. तर दादा काय वाटलं तुम्हाला व्हरायटीमध्ये? ही व्हरायटी चांगली वाटली आम्हाला. माल उत्पन्न बी चांगली देते. बरं, मोडायला बी सोपी आहे ती. हा, वजन बी चांगलं आहे तिला. कलर कसा आहे दादा? कलर बी काही शहर आणि सोट निघते ती. सोट निघते. आता जसं तुम्ही अदर व्हरायटी लागवड केली नाही, फोड बी येते. म्हणजे जाड होत नाही. माल म्हणजे माल बरोबर. म्हणते तिचा. हा, आता अदर पण व्हरायटी लागवड केली आहे आपण बघतोय. तर काय फरक वाटतोय? तिच्यामध्ये ना फोड जास्त येतात हा. आणि अशी ढेबरी होऊन जाते ती. बरोबर. एकच दिवसाची दोघं लागवड आहे. दोघं सारखेच आहेत. बरं, शेतकरी बंधूंनो आम्ही छोटासा एक व्हिडिओ दाखवूया. तिकडे बघा, हा तो प्लॉट आहे अदर आणि हा आपला प्लॉट आहे. तर कसं वाटलं तुम्हाला अजून यात? म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा लागवड करशाल तुम्ही व्हरायटी, तर कोणती व्हरायटी लागवड करशाल? आता तुमच्याकडे 2 व्हरायटी आहेत. मार्केटची चांगली व्हरायटी आहे ती पण. म्हणजे आम्ही हेच करणार आता. पूर्ण हेच. 006. हो. बरोबर. आपल्यासोबत व्यापारी बंधू पण आहे. त्यांच्या तोडून त्यांनीही आपलं भरपूर बियाणं वाटलेलं आहे. त्यांच्या तोडूनही थोडंसं म्हणून घ्या. आपला शेठ नमस्कार. नमस्कार. काय आता तुम्ही जवळ किती किलो बियाणं वाटलंय? आम्ही जवळजवळ 60-70 किलो बियाणं वाटलेलं आहे. बरोबर. हिवाळी वाण आपलं 6 नंबर 60-70 किलो वाटलेलं आहे. हिवाळीसाठी. बरोबर. आणि आता तुम्ही एवढे प्लॉट जसे बघताय, बरोबर. तर तुम्हाला माल येतोय काट्यावरती, ते येतोय, आता काय फरक वाटतोय? माझ्याजवळ मी जवळजवळ 3 ते 4 कंपन्यांचे बियाणे वाटलेले आहेत. बरोबर. माझ्या जवळजवळ आता 40 शेतकरी आहेत हम्म. माझ्या याला जॉईंट. तर सगळ्यांचा माल चालू आहे. बाकीच्यांचा अजून चालू व्हायचा बाकी आहे. पाण्यामुळे लेट झालं ते लागवड. लागवडी हा. लेट झाली. तर हे जे बियाणं आहे याला वजन जास्त आहे. कारण हे जे बॉक्स भरून ठेवतात, आता मी माझ्या हाताने नाही काटा करत, काटा ते स्वतः करतात रोज. त्यांचे बॉक्सचे काटा ते करतात, प्रत्येक मी नाही शेतकरी. करत. हा. त्यांना विचारा ते माल बॉक्स मधून किती बाहेर काढतात. त्यांचे आता 40 बॉक्स जर भरलेले राहिले, त्याच्यात 5 बॉक्स वाढून जातात त्यांचे. म्हणजे कारण ते भरतात समान, हम्म. पण मग त्याच्यातून काढून 5 बॉक्स वाढून जातात. म्हणजे हिचं वजन जास्त आहे. वजन जास्त मुळे. कारण बॉक्स घेतो आम्ही वजनावर घेतो, बरोबर. असा हा मेन विषय आहे. म्हणजे जे अदर बॉक्स तुम्हाला फुल भरावं लागतं, हा. ते सपाट मध्ये सपाट मध्ये होऊन जातं. सपाट पेक्षा बी अजून कमी भरावं लागतं, तरी तो 5-200 येऊन जातो आमचा. बरोबर. अजून काय चांगलं वाटलं तुम्हाला याच्यात? याच्यात आता आम्ही स्वतः फवारणी देतो शेतकऱ्यांना. आता ही जर व्हरायटी हिला फोड येतात, हम्म. हिला अजून फोड आलेलं नाही. बरोबर. हिला आता तिच्यावरती मवा पण आहे. हम्म. फवारा दोघांचा सारखा चालू आहे. हम्म. हिला पण तो, तिला पण तो. हिच्यावरती मवा नाही आहे, तिच्यावरती मवा आहे. कारण तिला मवा सोडून जातच नाही. आमची 3 फवारण्या झाल्या तरी पण अजून मवा सोडून जात नाही. म्हणजे हिची रोग प्रतिकार शक्ती ही चांगली आहे. चांगली आहे. बरोबर. हा. त्याच्यात जो फुटवे कसे आहेत? फुटवे पण एकदम चांगले आहेत ना. फुटव्याचा माल अजून एका झाडाला 2-2, 3-3 बेंड्या चालू आहेत. 4-5 इंच हा, झाडा. असं बरोबर. त्याच्यामुळे माल हिचा जास्त निघतोय, जास्त निघतोय आणि वजन बी देतोय एकदम. वजन. मार्केटला विकायला वरती नाही काही अडचण नाही. मी त्यांचे अजून बॉक्स पण असं उचलून पाहिलं नाही की माल कसा आहे काय आहे. आणि कंपनीची पण अजून काही ओरड आलेली नाही. नाही. म्हणजे एक नंबर आहे विकायला. हो, चांगली चांगली. बरं, मार्केटला विकायला ही एक नंबर आहे. आपल्या शेतकरी बंधूंना आणि व्यापारी बंधूंना काय पाहिजे त्या महत्वाच्या गोष्टी. तोडायला गांजत नाहीये,
उत्पन्न चांगलं आहे, वजन जबरदस्त आहे, कलर चांगला आहे, रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे आणि फुटवे चांगले आहे. मी याच्या पहिलेही याच्यामध्ये सांगितलंय तुम्हाला व्हिडिओमध्ये की उत्पन्न आपलं का जास्त आहे. तर तुम्ही प्रत्येक युट्यूबला बघू शकता किंवा व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्या. तर पापळा शेठ, पुढच्या वर्षी जेव्हा आपण आता थंडीमध्ये तुमची लागवडी चालू आहे, पुढच्या वर्षी ही वाटणार आहे. नाही, पुढच्या वर्षी तर आम्ही शहापूरला पण हीच वाटायला लावली. आमचे शेठ आहेत नितीन पांढरे शेठ शहापूरचे, त्यांना पण हीच टाकायला लावली. आता त्यांची लागवड चालू आहे. बरोबर. आणि पुढच्या वर्षी पण आम्ही हीच टाकणार आहेत. जास्त जास्त पूर्ण कोरदड मोरदड शिरूड दामणगाव आजूबाजूच्या परिसरात आपले प्लॉट आहेत शेतकरी बंधूंनो. तुम्ही प्रत्येक शेतकरी एका प्लॉटवर भरोसा ठेवतो. तुम्ही 10 आणि 50 प्लॉट बघा, त्यात तुम्हाला निश्चितच रिझल्ट चांगले मिळतील. आणि आपल्यासोबत व्यापारी बंधू शेतकरी बंधू पण आहेत आज. त्या दृष्टिकोनातून आता तुम्ही आमची 2 वर्षापासून किती प्लॉट पाहिले असतील प्रत्येक एरियात? नाही, आम्ही 5-7 प्लॉट पाहिले मागच्या वर्षी वेगवेगळ्या एरियात. धामणगावला, शिरूरला, परत अजून इकडे जळूला गेलो होतो आपण. आणि आपलं हे काय शिरूर पुढं बोरकुंड नाही रस्त्याला, तर शिरूरला हडसुण्यालाही पाहिला. हडसुण्याला पण तर बऱ्याच ठिकाणी पाहिला. व्हरायटी चांगली आहे. तुम्ही ही व्हरायटी 1 ऑगस्ट पासून तर तुम्ही एप्रिल एंडिंग पर्यंत ही व्हरायटी लागवड करू शकता. आपण जसं म्हटलो स्पेशल हिवाळी वाण आहे, आणि जसं म्हटलं लागवडीची पद्धत मोठी पाहिजे आणि दाट नको पाहिजे, फुटवे चांगले, त्या हिशोबाने लागवड करा. धन्यवाद.